नमस्कार मित्रांनो, जून महिना जवळ आलाय आणि शेतकऱ्यासाठी हा महिना म्हणजे नवीन सुरुवात. पहिला पाऊस पडला की सगळ्यांची धावपळ सुरू होते. कोण बाजरी पेरणार, कोण मका, कोण भुईमुग, तर कोण मिरची आणि कोण डाळिंबाचं प्लॅनिंग करणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जून महिन्यात कोणती पिके करावीत आणि आम्ही स्वतः कोणती पिके घेणार आहोत हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर पहिले पीक म्हणजे बाजरी. सगळ्यात आधी बोलायचं झालं तर बाजरी. आपल्या भागात जूनमध्ये सर्वात जास्त घेतलं जाणारं पीक म्हणजे बाजरी. कमी पाण्यात पण येते आणि खर्च पण तुलनेने कमी. जर पाऊस चांगला झाला तर बाजरी चांगले उत्पादन देते. जनावरांसाठी कडबा पण उपयोगी पडतो, म्हणून अनेक शेतकरी अजूनही बाजरीला प्राधान्य देतात. दुसरे पीक म्हणजे मका. मका आता खूप शेतकरी घेत आहेत कारण मार्केटमध्ये मागणी आहे, पण मक्यासाठी खत आणि पाणी व्यवस्थित लागते. सुरुवातीला वाढ छान झाली तर पुढे पीक भारी दिसतं. मक्यामध्ये वेळेवर फवारणी आणि खत खूप महत्त्वाचं असतं. दुसरे पीक म्हणजे भुईमुग. म्हणजे जूनमध्ये भुईमुग पेरणी खूप लोक करतात. विशेषतः हलकी जमीन असेल तर भुईमुग चांगला जातो, पण भुईमुगात सुरुवातीचा पाऊस खूप महत्त्वाचा असतो, कारण उगवण नीट झाली नाही तर पूर्ण पीक कमजोर होतं. मित्रांनो, चौथे पीक म्हणजे मिरची. आता बोलायचं झालं तर मिरचीमध्ये खर्च खूप असतो, पण भाव मिळाला तर कमाई पण भारी होते. औषध फवारणी, खत, मजुरी सगळं जास्त लागतं, पण योग्य प्लॅनिंग केलं तर मिरची शेतकऱ्याचं नशीब बदलू शकते. आणि पाचवे पीक म्हणजे डाळिंब. आणि आता सगळ्यात मोठं प्लॅनिंग म्हणजे डाळिंब आहे. डाळिंब म्हणजे पेशंटचं पीक आहे. पहिल्या दिवसापासून काळजी घ्यावी लागते. पाणी, खत, रोग व्यवस्थापन सगळं परफेक्ट लागते, पण एकदा बाग चांगली उभी राहिली तर पुढे खूप मोठा फायदा मिळू शकतो. आणि सहावे पीक म्हणजे तूर. एक महत्त्वाचं पीक म्हणजे तूर. आपल्या भागात जून महिन्यात तुरीची पेरणी मोठ्या प्रमाणात होते, कारण तूर कमी पाण्यात पण टिकते. पावसाने साथ दिली तर तूर चांगला आधार देते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुरीला मार्केटमध्ये कायम मागणी असते, खर्च तुलनेने कमी. तर आम्ही कोणती पिके करणार आहोत आता आमच्या प्लॅनिंगबद्दल सांगतो. यावर्षी आम्ही बाजरी, मका, भुईमुग, मिरची, तूर आणि मोठ्या प्रमाणात डाळिंबाचं प्लॅनिंग करतोय. कारण आता फक्त पारंपरिक शेतीवर राहायचं नाही, थोडं नवीन आणि मोठं करायचं आहे. पण मित्रांनो, शेती म्हणजे फक्त नफा नाही. कधी पाऊस कमी, कधी रोग, कधी बाजारभाव कमी. रिस्क प्रत्येक पिकात आहे, पण शेतकरी कधी हार मारत नाही. दरवर्षी नवीन आशेने पुन्हा सुरुवात करतो. म्हणून या जून महिन्यात तुम्ही कोणती पिके घेणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आमचा डाळिंब प्रवास पाहायचा असेल, सर्व शेतीचा प्रवास पाहायचा असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता सुरू होणार आहे खरा शेती आणि खरा प्रवास. थँक्यू.